तर हाय यूट्यूब फॅमिली, आज हाय संकष्टी चतुर्थी. त्यामुळे गेलतो बघा पकालपूरला. आता दर्शन ती झालं. पंढरपुरातनं एक 5-6 किलोमीटर, 5-7 किलोमीटर लांब आहे. पण जर त्या बारीने मी चतुर्थीला चालत जातो. भरपूर वेळा म्हणलो, पण मी भरपूर वेळा या रेल्वे पुलावरूनच व्हिडिओ केलाय, कारण की मला जवळ पडतं ते रेल्वे फुलच पडते बघा. त्यामुळं त्याच्यावरून असं जर का चालत आलो मी, तर सरळ या साईडला पकालपूर आहे बघा. रोडवरनं परत इथनं पुढं चाल झालं. जे पंढरपुरातला त्यांना तर कळेलच, पण जे बाहेर गावचं आहे त्यांना समजणार नाही. आणि इकडं बघा चंद्रभागा नदी बघा, ती जरा जरा पांढरं पाणी दिसते का कॅमेऱ्यामध्ये दिसते बघा. त्या साईडला चंद्रभागा नदी बघा. आणि धुप अजून नदीवर दिसतात बघा. आता जवळजवळ 11-11:30 वाजून गेली ती, तरी पण धुप दिसतात बघा अजून. आहे थोडी सकाळी आता आलतो ना, थोडं गार वाटायला लागलेल्या फुलावर बघा. सकाळ सकाळी मी निघलेलो त्यावेळेला. इकडं रान आहेत बघा, कडं लहान नदीच्या बघा. इकडं ऊस आहे, पण इकडं ऊसच आहे बघा. आणि इकडं गहू, ऊस, मका काय 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 लावलेलं आहे बघा. तर व्हिडिओ करायचं कारण एकच होतं की, म्हणजे मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळे आज आपल्या युट्यूबला 22,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि व्हिडिओला तुम्ही बघता ती कंटिन्यू बघत राहा. मधनच म्हणजे तुम्ही डिस्प्ले असं म्हणजे कट केलं तर परत म्हणजे आपली रँक जी आहे ते पूर्ण बंद होत असते मित्रांनो. त्यामुळे आपला व्हिडिओ बघून कसा वाटतो कसा नाही ते कमेंट करून सांगत जावा. आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करत जावा. आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपली नोटिफिकेशन पडणार, कारण की व्हिडिओ आपण कसे टाकले काय ते तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगत जावा, आणि कसे आवडतात ते पण सांगत जावा. तर भरपूर जणांना पंढरपूरचीच आवडते, त्यामुळे तिकडचे टाका लागते ती. आणि भरपूर जणांना कॉमेडी वगैरे घरात केलेले आम्ही बोललेले त्याचे आवडतात. मग त्यामुळं मिक्स असतात आमची व्हिडिओ, इकडचं इकडचं. आणि कधी बाहेर गेलेलं, फिरायला गेलेलं, जसं गावेल तसं टाका लागते बघा. इकडून सरळ बघा, इकडे चंद्रभागा नदी, इकडून सरळ जायला लागते बघा. आणि फुल कोणी पंढरपुरातला बघितलाय त्यांनी कमेंट करून सांग, या फुलावर कोण येऊन गेले. पूर कितीही आला ना, तर या फुलावर कधी आजबुतूरचा इतिहास आहे बघा. कधीही पाणी टेकलेलं नाही किंवा लागलेलं नाही. आपल्या पंढरपूर तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात उंच फुल आहे बघा. किती का आता एवढं मोठं पूर 5-6 वेळा येऊन गेलं ना गेलेल्या वर्षी, तरी पण ह्याला पाणी टेकलं नाही, लागलेलं नाही. आता पत्र जसं मी लहान मोठं झालं तसं एकदाही या फुलाला पाणी टाकलेलं नाही. किती मोठं बाकी रानात पाणी शिरलेलं याकडं. तर सांगायचं हेतू हीच होता मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलच्या 22,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले, त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार आहे. असा सपोर्ट करत राहा, यापुढेही सपोर्ट करत राहा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.